हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय आज आमच्या इथे पाऊस झाला आहे. किती पाणी साचले पाहू शकताय तुम्ही. हे पहा तशी इकडे बी धबधबे चालू झाले. तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. अतिशय खूप पाऊस झाला आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त वाटतंय. निसर्गरम्य वातावरण. वाव, पहा किती भारी वाटतंय. चला तुम्हाला एक धबधबा दाखवतो. बारीक बांधावरून पाणी पडतंय खाली. जेवढा पाऊस झाला आहे सगळं वावरामध्ये पाणीच साचलं आहे. बघा धबधबा हे अगदी मस्त चालला आहे. बघा किती भारी धबधबा आहे. एवढा पाऊस झाला आहे की नाही, आताच उघाड आहे पाऊस. पहा किती मस्त वाटतंय. निसर्गरम्य वातावरण. पहा सगळं वावरात पाणीच पाणी. सगळं पाणीच पाणी झालं आहे. पहा हे आमचं शेत आहे, पडक शेत. गेल्या अनेक वर्षापासून हे शेत आमचं पडाक पडलेलं आहे. तर आता तुम्हाला विचार पडला असेल कसं पडाक पडलं आहे. तर हे आमच्यामध्ये आणि आमच्या चुलत बंधूमध्ये वाद आहे ह्या शेताविषयी. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून हे शेत आमचं पडाक आहे. त्यांच्याकडं क्षेत्र जास्त आहे आणि आमच्याकडे कमी क्षेत्र आहे. ते आम्हाला क्षेत्र काढून देत नाही आहेत. आमचे चुलतेही गेले, आमच्या वडीलही गेलेत. तरीसुद्धा ते शेत करायचं नाही आहे असं म्हणत आहेत. त्यांना नोकऱ्या आहेत. नोकऱ्या असल्यामुळे त्यांना काही आवश्यकता नाही आहे शेतीची. आम्ही शेतकरी आहोत, आम्हाला आवश्यकता आहे म्हणून ते मुद्दाम शेती पडाक ठेवत आहेत. ठीक आहे, पाहूया कधी तोडगा निघतो याच्यावरती. याच्याविषयी तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे. सर्व पुरावे दाखवून, सर्व काही फोटो, नावं त्यांचे आणि कशामुळे पडाक आहे, कोणत्या जमीन वादात आहे, हे सगळं काही तुम्हाला मी एक व्हिडिओ घेऊन सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊ आपण. तर सध्या आपण पाहू शकताय एवढा पाऊस झाला आहे. तुम्ही पाहू शकता किती पाणी साचलेलं आहे सगळ्या वावरामध्ये. आणि असं भारी वाटतं आहे जसं काय आपण एखाद्या निसर्गरम्य वातावरणामध्ये पहा किती मस्त वाटतं आहे. हा डोंगर आहे. चल तुम्हाला दाखवतो अजून कुठं कुठं पाणी साचलं आहे. हे दिसते खाली. इथं आमची विहीर आहे. ही खाली विहीर आहे आमची. इथं आता पाणीसुद्धा व्हायला आता थोडंसं कमी झालं आहे, पण मगाशी खूप पाणी होतं. आता जरा कमी झालं आहे पाणी. चला तुम्हाला दाखवतो. पहा किती पाणी साचलं आहे. पाहू शकता तुम्ही किती पाणी साचलं आहे. आता इथलं पाणी कमी झालं आहे जरा. नंतर हे पूर्ण जी 5 तास आहे, 5 तास पूर्ण भरून चाललं होतं, पण आता कमी झालं आहे. ठीक आहे, जाऊया आपण आता इकडे पाठीमागे. पहा किती वावरात तलावच झाला आहे जसं काय, आहे की नाही. तलाव झाल्यावरच झालं आहे सगळं. पण कसं भारी वाटतं आहे की नाही. निसर्गरम्य वातावरण किती भारी वाटतं आहे. चला तुम्हाला आता खाली दाखवतो मी. पहा हे तलाव आहे का. वावरामध्ये तलाव झाल्यावर झाला आहे. किती पाऊस झाला आहे, पण तुम्ही विचार करा पाऊस किती झाला असेल. खूप पाऊस झाला आहे. चला अजून एक तुम्हाला तलाव दाखवतो खालचा. चला तुम्हाला दाखवतो तलाव. पहा आवाज येत असेल धबधब्याचा. इकडून एक धबधबा चालू आहे. सगळे वावरात धबधबे चालू झालेत. मला वाटतं इकडे तिकडे धबधबा बघायला जाण्याची आवश्यकताच नाही आहे. पहा इकडे एक चालू आहे. खूप पाऊस झाला आहे. हे पहा इथे एक धबधबा चालू आहे. पहा ठीक आहे. बांध फुटून पाणी खाली गेलं आहे सगळं. पूर्ण एवढा बांध भरला होता आम्ही, पण बांध फुटला आहे आणि बांध फुटून सगळं पाणी खाली आलं आहे.
म्हणजे किती पाणी साचलं असेल इथे. एवढा बांध फुटून खाली आल्यावर खाली आलं म्हणजे खूप पाणी साचलं होतं. ठीक आहे, पहा किती भारी वाटतं आहे निसर्गरम्य वातावरण. हे पाहू शकताय तुम्ही, पहा आहे का कसं चाललं आहे पाणी वाहून, फुल भरून चाललं आहे खाली. हे आहे का, बघा हे तलाव. म्हणजे तलाव नाही आहे, हा आमची शेती आहे, पडाक शेती. आणि एवढं पाणी त्यामध्ये साचलं आहे, एवढं पाणी साचलं आहे. हे पहा आहे का, भारी वाटतंय की नाही. मस्त निसर्गरम्य वातावरण वाटत आहे. हा डोंगर आहे, आमच्यावालाच आहे. बघू शकता मित्रांनो, ते तुम्हाला डोंगर दिसतोय ना समोरचा, हा पाहू शकता नर्मदेश्वरचा डोंगर आहे. तो गड आहे, नर्मदेश्वर गड तुम्हाला दिसत असेल. पाहू शकता तुम्ही नर्मदेश्वर गड आहे समोरील. हा नर्मदेश्वर गडाचा डोंगर आहे. पण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होता नर्मदेश्वर गडाचं सर्व काही. हे पाहू शकताय, झाडीसुद्धा लावलेली दिसत आहेत थोडी थोडी. ठीक आहे, अजूनसुद्धा आभाळ आहे, अजूनसुद्धा पाऊस येऊ शकतो. शेळ्या चरत आहे तिकडे पाहू. आता पाऊस उघाड आहे म्हणून त्या जाळीच्या बाहेर निघल्यात, नंतर जाळीत कुडकुड करीत बसल्या होत्या, आता चरायला लागल्यात. कारण आता जरा पाऊस शांत झाला आहे, म्हणजे जवळपास उघड्यासारखाच झाला आहे सगळा पाऊस. पण आज खूप पाऊस झाला आहे, सुरुवातीपासून एवढा पाऊस झाला नव्हता. आज खूप पाऊस झाला आहे, पहिलाच पाऊस असेल मला वाटतं आहे आमची इथं एवढा पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत एवढा पाऊस झाला नव्हता, हा पहिलाच पाऊस आहे, सगळ्यात मोठा पाऊस झाला आहे. याच्यावरती आता सगळे राहिलेले लोक असतील ते सगळे पेरणी करतील. मला वाटतं आहे आमची इथं पाऊस काळ सुरू झाल्यापासून हा पहिलाच पाऊस असेल, एवढा मोठा पाऊस झाला आहे. सगळे वावरामध्ये पाणीच पाणी झालं आहे, सगळे तलाव झालेत वावरामध्ये निर्माण. तुम्हाला दिसत असतील पाणी वावरामध्ये किती पाणी साचलेलं आहे. ठीक आहे, भेटू आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.